जामखेड शहरातील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज साई समर्थ हाडांचा दवाखाना व MRI सेंटरचा शुभारंभ रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या उद्घाटन समारंभास लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी, सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारी, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, सभापती शरद कारले, माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, RPI जिल्हाध्यक्ष सुनील साळवे पैलवान, बबन काका काशिद, नगरसेवक प्रवीण सानप, अमित चिंतामणी, सुनील कोठारी, राहुल उगले, गणेश डोंगरे, विकास तात्या राळेभात, हाडांचे तज्ज्ञ डॉक्टर अजय क्षीरसागर, MD मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर वैभव हुंबे, हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे व डॉक्टर सोनाली दारकुंडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गरीब रुग्णांच्या उपचारासाठी विविध शासकीय आरोग्य योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत। साई समर्थ हॉस्पिटलनेही या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवावा। अनेक महागड्या शस्त्रक्रियाही शासनाच्या योजनांमधून मोफत होऊ शकतात, त्यामुळे रुग्णांना या योजनांची माहिती देणे आणि त्यांचा लाभ मिळवून देणे ही देखील रुग्णालयाची सामाजिक जबाबदारी आहे। जामखेड नगरपरिषदेत स्वतंत्र वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची गरज असून त्याचा फायदा अनेक गरजू नागरिकांना होईल। मदत करण्यासाठी माणुसकी आवश्यक असते आणि ती डॉक्टर भरत दारकुंडे यांच्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अजय क्षीरसागर यांनी केले, तर सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साई समर्थ हॉस्पिटलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। पत्रकार फारुख शेखसह अजय अफसरे, FM स्टार न्यूज जामखेड। हे सेवेचं स्थान आहे। हे गोरगरिबांच्या दीनदलिताच्या सेवेचं, अडलेल्या नडलेल्या रंजलेल्या गांजलेल्या लोकांचं ही सेवा आहे। ठीक आहे, त्याच्यामधनं 2 पैसे मिळतात ही बाब खरी आहे, परंतु तरी सुद्धा गरीबातला गरीब माणूस, त्याचा ॲक्सिडेंट होऊ द्या, काही होऊ द्या, पण त्याचं प्राण वाचणं फार महत्त्वाचं असतं। ते प्राण वाचवण्याचं काम जर या पृथ्वीवर तलावावरला कोणता देव असेल तर तो डॉक्टर। आणि हे क्षेत्र असं आहे एकमेव की या क्षेत्रावरती विश्वास आहे, समाजात विश्वास आहे। कसा विश्वास आहे? कोणता पक्ष, आता स्टेजवरती सगळ्या पक्षाची सगळी मंडळी एकमेकाच्या विरोधात कदाचित मागं निवडणुका लढल्या असतील, परत एकत्र झाल्या असतील, पण डॉक्टरकडे आल्यावर मला वाटतं अजून भारत देशामध्ये कोणी शंका उपस्थित केली नसेल की माझी नाडी अमक्या डॉक्टरला दाखवली तर माझं, समजा मी भाजपचा आहे आणि हा डॉक्टर काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि माझी नाडी नीट तपासून चुकीचा उपचार करेल असं मला वाटतं कोणालाही न वाटणारा एकमेव पृथ्वी तलावावरचा पर्सन कोण असेल तर तो डॉक्टर आहे। डॉक्टर आय सेंटरचा हा दवाखाना सुरू होतो। त्या दोन्ही गोष्टी ॲक्सिडेंटशी संबंधित आहेत। ते हाडाचा असला तरी वेगात येणारे पेशंट ॲक्सिडेंटचे असते आणि हाड तरी मोडले नाही तर डोक्याला लागले म्हणून MRI करायचं। त्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या। जामखेड तालुक्यामध्ये बरेचसे या ठिकाणी हॉस्पिटल आहे। त्यातला एक समर्थ हॉस्पिटल आमचे सहकारी डॉक्टर भरत दारकुंडे सर आणि त्यांच्या मंडळी सोनाली ताईंनी सुरू केला आणि अगदी योग्य पद्धतीने चालवत दुसरा या ठिकाणी सेंटर साई समर्थ या नावाने सुरू केलेलं। खरं तर या सेंटरच्या माध्यमातून सेवा फार करता येईल आणि जामखेड असं सेंटर आहे की ज्या सेंटरमध्ये मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणलं जातं किंवा येण्यासाठी जाण्यासाठी रस्ते असल्यामुळं, आता वागायला रस्ता नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण बरेचसे रस्ते असल्यामुळं या ठिकाणी बऱ्याचशा ग्रामीण भागातील पेशंट जामखेड शहरामध्ये येतात आणि त्या माध्यमातून हॉस्पिटल व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने करतात। सेवा हा ध्यास घेऊन डॉक्टर दारकुंडे आणि त्यांच्या सर्व स्टाफने गेले 10 वर्ष या जामखेड शहरातील, परिसरातील आणि तालुक्यातील रुग्णांची अत्यंत प्रामाणिकपणे
सेवा केलेली आहे आणि त्यांनी जे आज साई समर्थ ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे, आजच्या या उद्घाटन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रत्येक जण हक्काने फोन करून सांगतो की आपल्या पेशंटला मदत झाली पाहिजे, परंतु फोन येण्याच्या अगोदर ती मदत सुरू होते. हा या तालुक्यातील लोकांचा अनुभव आहे. या ठिकाणी संजय कोटरनी सांगितलं अण्णा की मी फोन केला तर 1 लाख रुपये कमी झाले. ही कंपनी मदत घ्या, ऊस गोड लागला तर मुळासकट खाऊ नये असं मला वाटतं. मदत थोडी अल्प असावी, त्यांना बी परवडणारी असावी, त्यांच्याकडचा जो स्टॉक आहे त्यांना बी खर्च आहे, या गोष्टीचा बी फोन करताना आपण भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. मी पण मदत मागतो डॉक्टरांना पेशंटसाठी. आरोग्य हीच खरी संपत्ती अशी मानली आहे, परंतु या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्यावर अनेक समस्या उद्भवत आहेत आणि त्यासाठी वेळेवर योग्य उपचार मिळावेत, वेळेतच ते उपचार व्हावेत यासाठी दारकुंडे सर आणि त्यांच्या सर्व टीमने हे आधुनिक तंत्रज्ञान असलेले वैद्यकीय सुविधा देणारे हे हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. 19 मध्ये ज्यावेळेस कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळेस या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटल नावानं ज्यावेळेस हॉस्पिटल होतं त्यावेळेस डॉक्टर भरत दारकुंडे यांचा या शहराला परिचय झाला. त्या काळामध्ये त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली. बेडरोडला हॉस्पिटल टाकून त्या ठिकाणी कोविड सेंटर उभा केलं. त्या ठिकाणी तालुक्यातील ज्यांना ज्यांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हता, त्या काळामध्ये अनेक या तालुक्यातील ग्रामीण भागातील शहरातील अनेक रुग्ण या ठिकाणी ॲडमिट होते. अनेकांचे प्राण वाचवण्याचं काम त्यांनी केलं. पण त्यांच्या वैद्यकीय सेवेत एक अनुभव सांगितला तर त्या ठिकाणी कुणाकडे पैसे असो नसो त्यांनी कधी कुणाला अडवलं नाही किंवा ठीक आहे बिल एवढं झालं, एवढं त्याची परिस्थिती नाही. आम्हाला अनेक वेळा प्रसंग येतो की डॉक्टर तो गरीब माणूस आहे, त्याचे एवढेच पैसे घ्या. प्रत्येक वेळेस कॉल केल्यानंतर त्यांनी कधी नकार दिला नाही आणि प्रत्येक गरीबाला आधार द्यायचं काम या ठिकाणी दारकुंडे सरांनी केलं.